आणि पुणे शहर आता मुंबईच्या खालोखाल पुणे शहराची व्याप्ती मोठी होते आणि पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत, अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि नोकर वर्ग पुण्यामध्ये राहतोय आज। मग कोल्हापूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर, सोलापूर, बीड सगळ्यात परिसरातली मुलं शिकायला येतात, नोकरीसाठी येतात। पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचं नांगर फिरू तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतलाय, वावर झालेला आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळिंबा फासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत। गेल्या 5-6 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पब संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाब सारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही अंमली पदार्थाची सुसराट निर्माण झाला। मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सातत्यानं विधानसभा असेल, विधान भवन असेल, नागपूर असेल, या सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। पण एवढं बोलून सुद्धा कुणी याच्याकडे दाद देत नव्हतं आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं। मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आणि या संविधानानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो, समाजाला रस्त्यावर घेतलं, पुणेकरांना रस्त्यावर घेतलं आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पब संस्कृती या पुणे शहरामध्ये मिटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातील सर्व लोक चांगले राहिले पाहिजे, मुलं चांगली राहिले पाहिजे, कारण ही आता मुलं आमची उमलती फुलं आहेत पण ती कोमजायचं काम ही पब संस्कृती अंमली पदार्थ करतात। मग आता पुणे शहर नुसतं एका पुणे शहरापुरतं न राहिलं तर ते देशाला एक देशाचं पुणे झाले। ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये देश दिसतोय, म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात। मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकतायत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडे भीतीचं वातावरण निर्माण झालंय, पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते। म्हणजे हे काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे। जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 2 मुलं मृत्युमुखी पडली, ते अभियंता होती आणि ते मध्य प्रदेशची होती आणि दोन्ही मुलं नोकरी करत होते। त्यांच्या नोकरीला करत असताना त्यांच्या घराचा आधार ती 2 मुलं होती आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा मृत्यू असताना ह्या आमच्या सिस्टीमने पैसे घालून पोलिसांनी त्याच्यामध्ये 2-2 एफआयआर लिहिल्या गेल्या आणि 2-2 एफआयआर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका एफआयआरमध्ये त्यांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये सर्व पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब आले, पोलिसांची सावरासावर केली आणि निघून गेले। पण अशा वेळेला पुणे शहरमधली लोक ग बसत नव्हती। हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा 2 पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर ससून मधला कारभार हा चव्हाट्यावर आला, कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ह्याच्यामध्ये गोलबंगाळ झाले, ह्याच्यामध्ये चुकीची लोक हे तपास करतात आणि म्हणून ती सुई अजय तावरे जे डॉक्टर आहेत यांच्याकडे ही सुई वळली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतके गंभीर त्यांनी त्या ठिकाणी कार्यभाग केला, म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतं, इतक्या प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली। जे तपास अधिकारी होते त्यांच्याबद्दल थोडा मला अभिमान वाटतो की त्यांनी तपासाची दिशा योग्य ठिकाणी नेलेली, पण तो अजूनही पोलीस प्रशासनावर सरकारचा प्रेशर येऊ शकतं आणि ह्या तपासाला दिशा परत थांबून वेगळ्या दिशेने जाऊ शकतं। जो बिल्डर आहे हा बिल्डर पुणे शहरामध्ये नामवंत बिल्डर म्हणून फिरतो, पण त्याचे काळे धंदे आता अनेक लोक त्याच्याविरुद्ध तक्रारी करायला आले। ज्या पद्धतीने ह्याच्या मुलाने शाळेतल्या मुलांना सुद्धा त्रास दिला, आमचे तनपुरे परिवार आहे त्या भगिनी तर सांगितलं की मी तिच्या वडिलांना जाऊन सांगितलं होतं की हा मुलगा असा वागतो, मुलांना त्रास देतो, व्यसनाधीश होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो
अशा सगळ्या गोष्टीचा तरी त्याच्या वडिलांनी दखल नाही घेतली. आणि आज तो अपघात जो झाला तो इतकं भयंकर झाला, त्याच्यामध्ये त्या मुलाचा सहभाग होता. आणि ह्या सगळ्या बघितलं तर ते गाडीचा नंबर होता का, गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होतं की आपण पैसे टाकून हे लोकांना खरेदी करू शकतो, ही सिस्टीम खरेदी करू शकतो. त्यामुळे त्यांना कोणाची भीती वाटत नाही. पण आम्ही सर्वांनी मग पुणेकरांनी एकत्र आलो. आज पुणे शहरामध्ये चर्चासत्र झालेत, निबंध स्पर्धा झालेत, आज आंदोलन आहेत. आणि हा सगळा भाग बघता आमचं पुणे शहर चांगलं राहिलं पाहिजे, आमचा महाराष्ट्र चांगलं राहिलं पाहिजे, ह्या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं. आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही जेव्हा तपास करायला गेलो तेव्हा जे पब आहेत ते पब बेकायदेशीर होते. आणि पब राजपूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी होते ह्यांना करोडोचा हप्ता त्या ठिकाणी मिळतोय हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्रासह त्यांच्याकडे पोहोचलो. आणि मग महाराष्ट्रामध्ये मग ससूनची चूक असेल, राज्य उत्पादन महामंडळाची चूक असेल, ह्या चुकीचे सगळे जे मंत्री लोक आहेत, मग ह्या मंत्री लोकांना लय राग आला. मग हे मंत्री मुश्रीफ साहेब ससूनचा कारभार आरोप झाले आणि आम्ही आरोप केले ते सिद्ध होत होते. मुश्रीफ साहेबांना राग आला. मुश्रीफ साहेब म्हणले की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे. तर मी त्यांना एक विनंती केली की ते ज्येष्ठ मंत्री आहेत, मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो, पण ते कधी घेणार की पुण्याची पब संस्कृती संपली की त्यांच्या पायावर मी डोकं ठेवणार. पण त्यांना असंच वाटत असेल की माझ्यावर माफी मागत, तर मी माफी कदाचित मागणार नाही, कारण हा पुणेकरांचा आवाज आहे, हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. त्यानंतर आपल्या राज्यावर महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई हे म्हणले की मी त्यांना नोटीस पाठवते आणि हक्कभंगाची त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला मी ज्या सरकारमध्ये विरोधी पक्षात निवडून आलो आणि शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काम करताना माझा आदर्श आहे शाहू महाराज आदर्श आहेत, आंबेडकर आदर्श आहेत, महात्मा फुले आदर्श आहेत. आणि यांचे विचार घेऊन झाल्यानंतर कुठली मला भीती वाटत नाही. आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे. आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार नाही, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुणी आलं तरी कोणाच्या डारकळीला मी घाबरणार नाही. कोणी मला हक्कभंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देऊ तर मी त्याला तयारी आहे. माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने, ज्या दिवशी मला अशा पद्धतीचं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तर आमचं पुन्हा रस्त्यावर येईल. कारण हा पुणेकरांचा आवाज आहे. मी पुणेकरांचा गेली 30 वर्षामध्ये माझी सामाजिक जीवनामध्ये सर्वसामान्यांबरोबर नाळ जोडलेली आणि सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असतील, माझ्या वैयक्तिक जीवनात मी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत, पण मी घाबरणार नाही. शेवटी काय, एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे. मग माझी आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक सगळ्या तयारीला माझी तयारी आहे. कारण मी शेतकरी कुटुंबातला आणि ह्या सगळ्या गोष्टी मला जवळनं माहिती आहे. त्यामुळे मी कुठलाही न घाबरता ह्या तपासामध्ये गती देण्यासाठी ज्या ज्या वेळेला मला काय करता येईल त्या त्यावेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक पुण्याचा कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून, एक कुटुंब म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आलेल्या महाराष्ट्रात कोल्हापूर सहित सर्व जे युवक आमच्याकडे राहतात त्यांच्या सुरक्षेसाठी मी रस्त्यावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काल जे खुलासे केले ते तुम्हाला खुलासे पटलेत का? कारण तावरे हे रजेवरती होते, त्यानंतर ते आले आणि पदावरून एप्रिल महिन्यातच काढलं, एचओडी पदावरून काढलं होतं. आणि शिवाय टिंगरेंनी जे पत्र दिलं होतं, मंत्र्यांना अशी पत्र दिली जातात, आम्ही काही खाली खोलात जाऊन या सगळ्या गोष्टी बघत नाही. त्याला धरून एक किंवा मंत्र्यांचं शिफारस म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे अशा पद्धतीचं विधान सुद्धा मुश्रीफांचं राहिलं. बघा, असं मुश्रीफ साहेब कसे वाटतात हे त्यांना माहिती आहे. तेही ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे. आणि अजय तावरे सारखा कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले. म्हणजे हे जे लागेबंदे हसन साहेबांबरोबर आहे ते नक्की. आता हे असू द्या, ह्याच्याबद्दल काय नाही, कोणी कोणाचे मित्र असू शकतात. पण अजय तावरे हा किडनी रॅकेटमध्ये व्यसन होता आणि अनेक प्रकरणामध्ये तो डिफॉल्टर होता. अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं, त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक अधिकारी, अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या. पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता. म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ताधारी लोक त्याच्या पाठी आणि कुठल्याही पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. डॉक्टर काळेंनी खुलासा केला की ह्याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले, अजय तावरे सारखा डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हसन मुश्रीफ साहेबांनी केलं, डीननी बोलले आणि मग डीनचीच सक्तीच्या रजेवर पाठवलं. मला एक शंका आहे डीनमध्ये, तर आज डीन काळे डीन म्हणून आहेत, हे मॅटमधून आलेले, सरकारला चॅलेंज करून ह्या डीन म्हणून आले. तर मला एक शंका अशी वाटते की ह्याच्या मानाचा कोणतरी अधिकारी नेमायचा
आणि या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळेल हे नसते नाबूद करायचे आणि त्याला क्लीन चिट द्यायची अजय तावडेला, अशी एक शंका माझ्या मनामध्ये येते. ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती आहे, मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझं आंदोलनाला सुरुवात करणार आहे. ह्याच्यामध्ये ज्या अजय तावडेने पैसे घेऊन रिपोर्ट बदलले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन 2 एफआयआर केल्या. म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्ट, तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी, निलंबित बरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी, त्यातनं रिकव्हरी मिळली पाहिजे. राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत जे महानगरपालिकेने पब पाडलेत, मग ते बेकारी होते म्हणून पाडलेत, मग त्या पबला परवानगी दिली कशी, हा महत्वाचा मुद्दा आहे. जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात, त्यांची मुलगी पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे. पण हा अधिकारी एवढे प्रचंड प्रमाणात पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदावर ते का राहतात, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या राजपूतवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज, पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे. आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्ता निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे, राजकारण हे बाजूला आहे. आमदारकी खासदारकी ही मुकुट जर माझं पुन्हाच सुरक्षित नसेल तर हा मुकुट घेऊन फिरणार कशाला नाही, हे मी बाजूला ठेवून पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली पापं ही रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडी करेन. कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही, आपल्या सर्वांचा प्रश्न आहे. आपल्या परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत, तुमचे कुटुंब आहेत, तुमची बी सगळी मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहे. कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे, शिक्षणाचं पुणे शहर आहे आणि हे पुणे शहर देशाला एक दिशा देणारं पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्र्यांचा जर वर हास्य त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेल. कारण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाची मुलं पुण्यात शिकतात, त्यांची कोणतरी काळजी करतात, त्यासाठी कार्यकर्ता रस्त्यावर होतो, मी कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा कार्यकर्ता आहे, ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्यावर हक्कभंग आणला तर मला काही फरक पडत नाही. कारण मी या सिस्टीमच्या विरोधात लढतोय. मला उद्या काही कायदेशीर माझ्यावर कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला इथनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली आबरू नुकसान तर मी देऊ शकत नाही, त्याच्या बदले मी जेलला बी जायला तयार आहे. कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही. धन्यवाद. आणखी 2 मुलं होती, मायनर होती मुलं होती, त्यांचा जबाब घेण्याचं काम सुरू आहे. त्या मुलांनी सुद्धा सांगितलं की ड्रंक अँड ड्राईव्ह झाले, गाडी फास्ट चालली गेली. त्या मुलांच्या सुरक्षेबाबत आणि किंवा ही मुलांचे जबाब आहेत ते बदलले जाऊ शकतात असे काही वाटते का? ह्याच्यामध्ये मी परत म्हणतो की हा जो मुलाचा वडील आहे, आजोबा हे बिल्डर आहे आणि यांनी गैरप्रकारे अनेक मोठी माया कमवली, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या, अनेक लोकांना गोळीबार केले, अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, पण पैशाच्या जेव्हा पोलिसांनी त्याची कारवाई नाही केली. आमचे मित्र अजय भोसले यांनी आरोप केला त्यांच्यावर. पूर्वी त्यांनी गुन्हाही दाखल केला की एका गँगस्टरच्या माणसांच्या मदतीने त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याची केस आजपर्यंत घेतली नाही. मग पोलीस करतात काय? अरे गोरगरीब सायकलीवर धक्का दिला तर त्याला मारत मारत नेऊन त्यावर गुन्हा दाखल करतात आणि एवढे गंभीर गुन्हे तुम्ही पैशाच्या जीवावर का करत नाहीत? तुम्ही काय याच्यावर तुम्ही पांघरून घालता? हा महत्वाचा पार्ट आहे. म्हणून आम्हाला म्हातारे मेलेलं दुःख नाही पण काळ सोकवला पाहिजे. आणि आम्ही पुणेकर आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, आम्हाला हे गप्प बसवणार नाही. कारण शाह फुले आंबेडकरच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही वाचा फोडणार, जे जे ह्याच्यामध्ये दोष असेल त्यांच्यावर कारवाई करेल, आमचं आंदोलन थांबणार नाही. तावरेंवर याआधी अनेक गंभीर आरोप होते, जसं किडनी स्कॅममध्ये ते होते, तरी सुद्धा तावरेंची शिफारस एक आमदार करतो, पिंगरे आमदार करतो आणि त्यानंतर मुश्रीफांच्या सांगण्यावरून त्याची एकूणच निवड केली जाते. यामध्ये हे सगळं मिलीभगत आहे असं वाटत नाही? ह्याच्यामध्ये डॉक्टर डीन काळे यांनी एका स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी ह्यांनी केले बघा चॅनेलने, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले, माझ्यावर दबाव आला, अजय तावरे हा ऐकत नाही. हा तो बोललाय त्याच्यामध्ये, ते स्ट्रिंग ऑपरेशन तुमच्याकडे आले का माहित नाही मला, पण ह्याच्यामध्ये डीननी कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे. अजय तावरे हा काय डीनचा ऐकणारा माणूस नाही, कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो, तर त्या डीनचं काय ऐकणार आहे? ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ज्यांचं सरकार आहे त्यांचे हसन मुश्रीफ आहे, यांची ही चूक आहे. त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारशीनुसार केलं असेल ही ती चूक आहे. पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी हसन मुश्रीफांना
मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता, तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे काम चालूच होतं. मग आता या अजय तावणे एक रिपोर्ट बदलला असेल का, तर अनेक रिपोर्ट बदलले. लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की असं काय होत नाही कारण ही सिस्टीम आहे, पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमा पूर्वी बघायचो, ज्या सिस्टीम सिनेमामध्ये दाखवतात तो सिनेमाचा खलनायक हा अजय तावरे, आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत. एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे यांनी केलेत. ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे. एवढा गंभीर त्यांनी या प्रकारे याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोक मोठी होत आहेत, हे पुणेकरांचं दुर्दैव आहे. राजीनामा तुम्ही मागितला होता, मात्र हसन मुश्रीफ यांनी माफी माझी जी आहे ती मागावी, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं म्हटलेलं आहे. जरी सिद्ध नाही करू शकले तर आबरू नुकसानीचा दावा देखील ते करणार होते. दंगेकर आता कोल्हापुरात येऊन त्यांची माफी मागणार काही देखील आता एकंदरीत सगळ्यांच्या नजरा होत्या. दंगेकर या सगळ्या प्रकरणावरती हसन मुश्रीफांना आता कोल्हापुरात येऊन काय सांग? बघा, मी माफी मागणारा कार्यकर्ता नाही. माझ्याकडे बघा तुम्ही सगळे, मी काय घाबरणारा नाही. माफी माझ्या डिक्शनरीत नाही, कारण मी चुकत नाही. आणि मी चुकत असेल तर त्यांनी चर्चासत्र घालून मला तिथे सांगा की दंगेकर चुकले, मी त्यांचे पाय धरेल. पण मी चुकतच नाहीये. मी पुणेकरांचा आवाज आहे, मी सर्वसामान्यांचा आवाज आहे, हसन मुश्रीफांचा बी मी आवाज आहे. कारण त्यांना हे पटत नाही, पण ते शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या प्रशासनाच्या त्यांना ज्या पद्धतीने तिकडे नेलंय आणि या सत्तेत नेलंय, जे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रीतितुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलं, त्या माणसाला ते सोडून गेल्या सत्तेबाई आणि या भीतीबाई. त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे, हा दम त्यांनी नाही दिला पाहिजे. आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं. मी माफी बिफी काय मागणार नाही. माझं पुन्हा सुरक्षित जो पण होत नाही तो पण मी कोणाला बोलणार नाही, मी लढणार. चंद्रकांत मस्के यांची आता डीनपदी निवड झाली, कुठेतरी ससूनचा कार्यभार सुधारेल असं वाटतंय का? बघा, याच्यामध्ये ही सगळी सिस्टीमच खराब झाली. जोपर्यंत यांचा अंकुश जोपर्यंत एखाद्या डीनला त्याच्या मनासारखं काम करताना जर त्याला अधिकार नाही दिले आणि ह्यांनी जर ह्यांच्याच पद्धतीची लोक त्या ठिकाणी आणली तर कुणी या सिस्टीमला बदल करू शकत नाही. आणि हे बदल करण्याचं काम पुणेकर आणि महाराष्ट्राची जनताच करू शकते. आता आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि रस्त्यावरून मंत्र्यांना आडून जाब विचारला पाहिजे. आणि जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरत नाही तो म्हणजे सत्ताधारी गप बसणार नाही. पावसाळी अधिवेशनात सभागृहात हा विषय कसा मांडणार? मग आता तुम्ही माहिती आहे मी 4 तारखेला लोकसभेचा उमेदवार आहे आणि मग 4 तारखेनंतर निकाल झाल्यानंतर मी विधानसभेत आहे का ना, हा पहिला महत्वाचा मुद्दा. आणि मी विधानसभेत नसेल तर मग माझ्या वतीने माझ्या काँग्रेस पक्षाचे सगळे आहेत ते लढतील. आमचे विरोधी पक्ष लढणार, विजय भाऊ लढतील, नाना पटोले लढतील, आमचं सगळं सैन्य लढणारच आहे. आणि शेवटी आम्हाला लढावं लागेल. आणि मी असेल तर सगळ्यात पुढे असेल, पण मला असं वाटतं की 4 तारखेनंतर मी त्यांच्यामध्ये नसेल असं वाटतं. प्रकरणानंतर देखील पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही अजून पुण्यामध्ये. कारण कालच राजगड कोंडवडे भागामध्ये एका 22 वर्षीय मुलीला जिवंत काढण्याचा प्रयत्न झाला. काय नेमकं करतायत पोलीस मग पुण्याचे, इतका धाक जर हे करू शकत नाही? बघा, ह्याच्यामध्ये मी तेच म्हणतोय की बिल्डर लोकांचं राज आहे. सर्वसामान्यांचे ताबे पोलीस लोक घ्यायला जातात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे रोज पोलिसांच्या 25 तक्रारी आहेत आणि पोलीस जर चुकीचं काम करतात ही वस्तुस्थिती खरी, पण सगळे पोलीस चुकीचं काम करत नाहीत. त्याच्यामध्ये एक सिस्टीममध्ये 10-20% लोक आहेत की जेणेकरून हे सुपारा पोलीसच घेतात. पोलीस सुपारा घेऊन काम करतात, पोलीस ताबे घेऊन जातात. ती कालची मुलगी म्हणजे ती मला क्लिप आली, खरी खोटी अजून मी म्हणजे मला ते बघितलं ना, कारण मी दौऱ्यात होतो. पण जर अशी पद्धत असेल, एखादी मुलगी बिचारी ह्या आज अहिल्या देवीची पुण्यतिथी आणि ह्या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र आहे आणि एका मुलीची अशी प्रकारे ती ओरडती, किंचळती, माझं घर वाचवा, माझी जमीन वाचवा, आणि पोलीस त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि या दुर्दैवामध्ये जर असं होत असेल तर पोलिसांनी काय काम केलं पाहिजे हे गृहमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे. एक आमची मुलगी रडती, म्हणजे ती म्हणते मला गाडून टाका. हे सगळं बघितल्यानंतर पोटामध्ये कालवा कालं होती. अनेक लोकांना आज बोलू शकतात, पण पोलिसांचं एवढं प्रेशर आहे, बोललं की उद्या गुन्हे होतील, जेलला जावं लागतं. पण या दुर्दैवी महाराष्ट्र, या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती चुकीची आहे. महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. कोल्हापुरातल्या CPR मध्ये सुद्धा औषध घोटाळा झालेला होता, त्या संदर्भात अहो मंत्री, आता आमच्याकडे पुणे महानगरपालिकेमध्ये भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी होता आणि त्याला त्या खात्याचे मंत्री तानाजी सावंतांनी आणल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे शिफारस बी केली नव्हती की मला ह्या पदावर तुम्ही आणा.
तानाजी सावंतांनी त्या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी त्यांना बोलून घेतलं, त्यांच्या पुत्राने बोलून घेतलं आणि महिन्याला 1 कोटी रुपये आम्हाला मिळले पाहिजे, आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणले आणि काही टेंडर काढणार आहेत, तर ते टेंडर तुम्ही आमच्या ठेकेदारांना द्यायचे आणि महिन्याला 5 कोटी रुपये मला कसे मिळतील ह्याच्यासाठी तुला मी आणलाय, असं वक्तव्य केलं. वरच्यावर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला दमदाटी केली आणि चुकीच्या पद्धतीने त्याला सक्तीच्या रजेवर बसवलं. हा कुठला न्याय आहे? कुठलीही प्रशासन आहे? कुठलं शासन आहे? अहो, ज्या माणसाला तुम्ही पैसे मागता नाही देते एका दिवसात तुम्ही कुठली पद्धत आहे? कुठलं संविधान आहे? कुठली लोकशाही राहिली? आणि त्या भगवान पवारांचं काय त्यांनी चुकलंय आणि त्यांनी पूर्वी ज्या भागामध्ये काम करत होता तिथली चौकशीचं काहीतरी मागवलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली. पण ज्या टेबलवर त्यांची पूर्वीचं होतं, ज्या टेबलवर ह्या सज्जन लोकांनी आणलं त्या टेबलवर त्यांनी काहीच नाही केलं. मग त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची बदली किंवा त्यांना निलंबित काय केले. भगवान पवारांना मी भेटणार आहे आणि तानाजी सावंत हा काही सज्जन माणूस नाही, हा एकदम प्रचंड भ्रष्टाचारी आहे आणि वस्तुस्थिती येते. आता किती बोलणार राव? सगळ्याच खात्यात आता भ्रष्टाचाराचं, म्हणजे गृह खात्यात गेलं तेच, तुम्ही महसूलमध्ये गेलं तेच, तुम्ही आरोग्यामध्ये गेलं तेच, अँब्युलन्स घोटाळा गेलं तेच, रिंग रोड पुण्याचं तेच, पाटबंधारे खात्यात तेच. भ्रष्टाचाराने डबडबलंय. लोक काँग्रेसच्या नावाने ओरडली आणि जी ओरडली ती लोकांना असं वाटलं की चांगली लोक आलेली आहेत, पण ह्याच्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये नसलेला भ्रष्टाचार हा रस्त्यावर आला, पण चाललेला भ्रष्टाचारावर कोण बोलत नाही. काल पुण्यामध्ये रिंग रोडची टेंडर निघली, ज्या रिंग टेंडरमध्ये 40% अबाव टेंडर दिले आणि ह्या टेंडरमध्ये ज्यांनी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये लाखो रुपये भारतीय जनता पार्टीला देणगी दिली त्यांना ही कामं वाटून दिली. म्हणजे आता तक्रार कोणाकडे करायची? पंतप्रधानांकडे करायची का राष्ट्रपतींकडे करायची? सगळी सिस्टीमच ही सडलेली आहे. ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला लुटायला निघलेले सरकार आहे. हे महाराष्ट्राला काही महाराष्ट्राची बदनामी, महाराष्ट्राला कांबा फासण्याचं काम हे सरकार करते आणि ह्यांच्यामध्ये कोणाला राजीनामा मागायचा आणि कोणाकडे दाद मागायची अशी परिस्थिती आहे. यासाठी महाराष्ट्राने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे. तावरेंनी पैशाच्यासाठी हा सगळा प्रकार केलेला, त्यामुळे त्याला जन्माच्या आदर घडवला असं मुस्लिम कोण? तावरेंना. अहो, तावरेंना जन्माचे आदर घडवायला आता त्याला फास्ट ट्रॅकमध्ये ह्या सगळं प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये नेलं पाहिजे. पहिले त्यांच्याकडे जर खरं अत्यंत ताकद असेल तर हा फास्ट ट्रॅकमध्ये न्यायचा आणि ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची आणि ह्याच्यामध्ये निलंबित पोलिसांना बी जेलला पाठवलं पाहिजे आणि तो राजपूत नावाचा त्याला अटक करून त्याची चौकशी केली पाहिजे. कारण जे पब बेकायदेशीर होते त्याचं परवानगी दिली. जर बेकायदेशीर असते तर महानगरपालिकेने पाडले नसते आणि महानगर पाडले तर बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीरला ह्यांनी सपोर्ट केला. ह्याच्यामुळे ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. साहेब, पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि जो काही भ्रष्ट कारभार चालू आहे याला कंटाळून पुण्यातील अनेक आयटी कंपनी जे आहेत ते बाहेर चाललेल्या आहेत. 20 ते 25 आयटी कंपन्या महाराष्ट्र सोडून गेल्याची माहिती समोर येत आहे. ह्याच्यामध्ये 37 कंपन्या बाहेर गेल्या आणि त्याचं पहिलं ट्विट मी केलंय, तुम्ही बघितलं असेल. तर ह्याच्या अध्यक्ष जे आहेत, म्हणजे ह्याचं जे बघणारे आहेत त्यांचा मला रिपोर्ट आला होता आणि त्या 37 कंपनीची नावं मी आज उद्या किंवा रात्रीपर्यंत देईल. तर हे सगळं करत असताना पुण्यामध्ये आज भीतीचं वातावरण आहे. पहिला एक मुद्दा आहे की या कंपन्या गुजरातला गेल्यात का, ही पहिल्यांदा भीती. पुण्यात महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला जातात का, मग ह्याच्यासाठी सगळं चाललंय का? ज्यांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 10 वर्ष सत्ता आहे त्यांनी मग पुण्यासाठी काय केलं? तर आमच्या पुण्याला काय दिलं तर ट्रॉफिक दिली, आमच्या पुण्याला काय दिलं तर पब दिला, आमच्या पुण्याला काय दिलं तर गुन्हेगारी दिली, आमच्या पुण्याला काय दिले? आमचं पुणे वैभवशाली पुणे देशाच्या इतिहासामध्ये अग्र क्रमांक असणाऱ्या पुण्याची आजची परिस्थिती काही चांगली नाहीये. ह्याला सर्वस्वी जबाबदार केंद्रापासून राज्यापर्यंत महानगरपालिकेपर्यंत सगळे तिजोरी लुटायचंच काम करतायत. तुम्ही बघा आमच्या महानगरपालिकेत बी टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर, रिंग रोडची बेकायदेशीर, पाटबंधाऱ्याची बेकायदेशीर, वाहतूक ह्याच्यामध्ये जी यंत्रणा रन करायची ती. आमची मेट्रो बी ही इतक्या स्लो मध्ये चालली की त्या मेट्रोची अजून जाळी निर्माण नाही झाली. चौकात मोदी त्याचं उद्घाटन करतायत. म्हणजे चाललंय काय? आणि हे चालत असताना ह्या ज्या कंपन्या ट्रॉफिक किंवा या सगळ्या गर्दीचा आणि रोज कोयता गँग आणि रोज लोकांना दहशत ही थांबणारी पोलिसांची पावलं उचललीच जात नाही. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांना खुर्च्या द्यायची जर पोलीस थांबले नाही तर ही परिस्थिती बदलणार नाही. धन्यवाद. आपण सगळ्यांनी वेळ काढून आलात. हे बंद झालं असेल तर बोलतो मी आणि मनापासून आभारी. सगळे चॅनल रस्त्यावर आलेत
आणि लोकशाहीची भाषा तुमच्याकडे यायला लागली, त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद.